जय भीम मित्रांनो, पाहूया पुढचा भाग. तरी परंतु अर्वाचीन भारतात काश्मीरची समस्या अजूनही धगधगत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत आहेत. भारतातील शेतकरी अन्न पाण्यापासून तडफडत मरत आहे. प्रसंगी आत्महत्या करीत आहे. येथील सरकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष घालीत नसल्यामुळे भारतीय शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. शेती हा व्यवसाय बहुजन समाज करतो, ब्राह्मण वर्ग नाही. ब्राह्मण वर्गाची उपजीविका जर शेतीवर अवलंबून राहिली असती तर कदाचित सरकारने शेतीकडे अधिक लक्ष दिले असते आणि शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली नसती. आत्महत्या करण्याची गरज भासली नसती. चीनसुद्धा भारतासारखाच कृषी प्रधान देश आहे. भारताच्या तुलनेत चीनचे क्षेत्रफळ जवळजवळ 3 पटीने अधिक आहे. चीनकडे 9.5 हेक्टर शेत जमीन आहे तर भारताजवळ 14,30,00,000 हेक्टर शेत जमीन आहे. चीनचा जवळपास 42% भाग हा पहाडी आहे. फारच कमी जमीन शेतही करण्यायोग्य आहे. तरीसुद्धा चीनने 1996-97 मध्ये 44 कोटी टन एवढे अफाट अन्नधान्याचे उत्पादन केले होते, तर भारताने केवळ 18.5 कोटी टन एवढेच उत्पादन केले. आपल्या आवश्यकतेपेक्षा 3 पटीने अधिक खाद्यान्नाचे उत्पादन करणारा चीन हा देश कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात विकसित देशाच्या श्रेणीत आला आहे. उलटपक्षी चीनपेक्षा भारत हा नैसर्गिक साधनांनी अधिक संपन्न असून सुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो आपला अपेक्षाकृत आर्थिक आणि सामाजिक विकास करू शकला नाही. दुर्भाग्याने येथील शेतकऱ्यांना प्रसंगी आत्महत्या करावी लागतात, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. चीनने कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात जी अभूतपूर्व क्रांती घडवून आणली त्याची अनेक कारणे आहेत. रासायनिक खताची विपुलता, सुधारित बियाण्यांचा उपयोग, सरकारतर्फे नानाविध रोगापासून पिके वाचवण्याचा प्रयत्न, कीटकनाशकांचा वेळोवेळी उपयोग, समुचित जलप्रबंध, संकरित बियाणांची विपुलता. एवढेच नव्हे तर चीनमधील शेतकरी हा अधिक कष्टाळू आणि मेहनती आहे. सरकार त्याची वेळोवेळी भरपूर मदत करीत असते. स्मरण असो की चीनची संपूर्ण भूमी ही राष्ट्राची संपत्ती आहे. समुचित उपलब्ध जलप्रबंधामुळे तेथील शेतकरी हा प्रतिवर्षी 3 ते 4 पिके काढीत असतो. परंतु भारतातील चित्र अगदी विपरीत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर येथील हिंसेचा आलेख हा उत्तरोत्तर वाढत आहे. हिंसेची व्याप्ती आणि त्याची तीव्रताही दीर्घोत्तर वाढत आहे. आतंकवाद हा ज्वारीच्या धांड्यासारखा फोफावत आहे. दहशतवाद्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात जिथे जागा मिळेल तिथे आपले बस्तान मांडले आहे. एकीकडे जंगल भागात किंवा ज्याला आपण आदिवासी पट्टा म्हणतो त्या अति दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या क्रौर्यात वृद्धी होत आहे. दहशतवाद्यांच्या क्रौर्याचा थरार तो आपला भारतापुरता मर्यादित नाही तर तो जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या थेट अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचला आहे. लादेन नामक दहशतवाद्याने क्रौर्याची सीमाच ओलांडून टाकली. त्याने अमेरिकेसारख्या महाशक्तिशाली आणि अतिप्रगत राष्ट्राला काही काळासाठी का होईना घाबरवून सोडले. एकट्याने पेंटागन शहरात फार मोठे क्रौर्य घडवून आणले, रक्तपात घडवून आणला. काश्मीरचा प्रश्न अनिर्णित राहिल्यामुळे दहशतवादाने जन्म घेतला की काय अशी भीती आता वाटायला लागली आहे. तशी काश्मीरची समस्या आजची नाही, ती स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचीच आहे. काश्मीर हे स्वतंत्र असे एक संस्थान होते आणि त्या संस्थानचा राजा हरिसिंग होता. जेव्हा अखंड भारताला स्वातंत्र्य मिळाले तत्क्षणी भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला. काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याने पाकिस्तान किंवा भारतात विलीन होण्यापेक्षा स्वतंत्र राहायची इच्छा दर्शवली, परंतु त्याची ही इच्छा फार काळ टिकली नाही. ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानच्या सशस्त्र घुसखोराने काश्मीरवर हल्ला केला आणि काश्मीरचा काही भाग आपल्या ताब्यात घेतला. यामुळे राजा हरिसिंग याने भारताकडे मदत मागितली आणि काश्मीर भारतात सामील करण्याच्या करारावर आपली स्वाक्षरी केली. काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारताने तेथे आपले लष्कर पाठवले आणि पाकिस्तानी घुसखोरांकडून काश्मीरचा मोठा भाग हिसकावून घेतला. परंतु काश्मीरचा काही भाग अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे. हे त्या काश्मीरचे खरे चित्र आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच दहशतवादाचा सूत्रपात झाला आणि आजही त्या क्रौर्याचा थरार आम्ही आपल्या डोळ्याने बघत आहोत. दहशतवाद हे येथील निरपराध आणि निष्पाप लोकांचा बळी घेत आहेत, हे चुकीचे आहे. काश्मीरसारखे हिरवे आणि सुख समृद्धीचे जीवन सामान्य लोकांचे कौटुंबिक जीवन ते उद्ध्वस्त करीत आहेत. दहशतवादी हे सामान्य माणसांच्या कोवळ्या आणि निष्पाप बालकांचे काश्मीरी बालपण हिरावून घेत आहेत. त्यांच्या आनंदमय जीवनातील काश्मीर ते उद्ध्वस्त करीत आहेत. शेकडो निरपराध आणि निष्पाप लोकांच्या स्त्रियांच्या हृदयातील काश्मीर रूपी वसंत ते हिरावून घेत आहेत. हे एक क्रूर आणि रानटी क्रौर्य आहे. एकट्या काश्मीरसाठी हजारो निरपराध आणि निष्पाप लोकांच्या जीवनातील वसंतरूपी काश्मीर दहशतवाद्यांनी संपवावा यामध्ये कुठलेही औचित्य नाही. हे एक अमानवीय भ्याड कृत्य आहे.
तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया, पाहूया पुढच्या भाग.